फक्त मित्रच आपण जसे आहोत तसे आपल्याला ऍक्सेप्ट करतात. वेडेवाकडे, बावळट, आडमुठे आणि ढ सुद्धा, है ना? सो फ्रेंड्स, येस आडमुठ्या. अरे आलात का फिरून? काय माई, तुमचं सकाळचं फिरणं बंदच झालंय बहुतेक. ही योगिनी बघा, जिमला जाऊन येते आणि पुन्हा माझ्याबरोबर मार्केटात यायला तयार. तरुण येते राणे काकू. आणि हल्ली ना मी जरा थंडीत साखर झोप अनुभवते. नाही म्हणजे सकाळी लवकर उठायची सवय आहे, पण म्हटलं जरा हेही बघूया करून. रुटीन जरा बदललंय. हो, आता बदलणारच तुमचं रुटीन. 2-2 सुना आल्यात ना हाताशी. मग आणि हल्ली सकाळचा चहा सुद्धा नानांकडेच म्हणे. हो का? नाही हा, पण आजचा चहा मेघनानी केलाय, मस्त केलाय एकदम. अहो म्हणून तर मला इतका निवांत वेळ मिळतोय माझ्या झाडांशी बोलायला, त्यांना पाणी घालायला, आंघोळ घालायला. माई, मग आता ना आळूच्या वड्यांचं मनावर घ्या जरा. राणे काकांना लहर आली वाटतं अळू वड्या खायची. हे हो, काल मार्केटात गेले होते ना, तेव्हा ताजी आळूची पानं दिसली. चांगल्या 8-10 जुड्या घेऊन आली. करणार ना? साक्षीला पाठवून द्या माझ्याकडे घ्यायला. अगदी. माई फक्त वड्याच नाही बर का, घरी आंबट चुकाई आणलाय. अगं लबाडे, तुला आंबट चुक्याची पातळ भाजी खायची लहर आली वाटतं. हा, प्रश्नच नाही. बरं बरं ठीक आहे. राणे काकू तुम्ही अळू आणून द्या. हा. मी तुम्हाला अळू वड्या आणि तुला आंबट चुक्याची पातळ भाजी करून देईन. खुश? खुश म्हणजे काय, आता साक्षीची आळूची वाट भाजी? बिलकुल बघणार नाही मी. नको आत्ताच्या रे आता बाबा. घरी जाते आणि आळूची पानं आणून देते तुमच्या घरी. बरं चालेल. बरं चहा घेणार का थोडा थोडा? नाही नको. बर. चला. अर्चना, ए अर्चना, हा आले. काय झालं? हे बघ राणे काकूने होलसेल मध्ये आळू घेतलाय. आपल्याला पण घेऊ का थोडं? नाही नको. आता एवढं प्रेमाने विचारतोय तर नाही नको अरे मग काय, काही उपयोग आहे का त्याचा? म्हणजे? अळूवर तुझं आणि मयूचं प्रेम आहे. भाजी केल्यावर हात सुद्धा लावत नाही तुम्ही दोघं. आदित्य गेला. पण एकटा नाही गेला, मेघनाला घेऊन गेलाय. तो आधी मेघनाला कॉलेजमध्ये सोडतो आणि मग जातो बरं का ऑफिसला. लकी आहे बाबा मेघना. मेघना लकी नाहीये, आदित्य लकी आहे. त्याच्या प्रेमाला असा रिस्पॉन्स मिळतो. म्हणजे काय, आम्ही आपलं प्रेमाने विचारायचं आळू घेऊ का, आणि तुम्ही नाही नको म्हणायचं. आता आळू आम्हाला आवडत नाही माहितीये, पण तुम्हाला आवडतो ना, म्हणून आम्ही आपलं विचारलं होतं. अरे नाही रे सतीश, असं अजिबात नाहीये. हे बघ, मला हवा असेल ना, माझ्या पुरता मी माईकडनं मागून घेईन. काजू बिजू घालून. मग हे पण सतीश, बाय द वे थँक्स. थँक्स कशाबद्दल? नाही म्हणजे आदित्यच्या निमित्ताने का होईना, माझ्याशी प्रेमाने वागल्याबद्दल. कठीण आहे. काय ग, काही बोलायचंय का? हो म्हणजे ही गोष्ट माझ्या लक्षातच नाही आली. कोणती? मेघना, आपण मित्र आहोत ना.
अगं मग मैत्रीत खरं खोटं सगळं खरं खरं सांगायचं असतं. बोल बेधडक. माझ्या लक्षातच नाही आलं की मला खर्चासाठी तुझ्याकडून पैसे घ्यावे लागतील. अच्छा, अगं पण माझ्या तरी कुठे लक्षात आलं की मी स्वतःहून तुला खर्चासाठी पैसे द्यायला हवे. बाबांकडे मागू शकते मी, पण उगाच नवी चर्चा सुरू होईल. हा, पण मी लिहून ठेवीन नंतर. नंतर कधी? व्हॉट एव्हर. पण हे बघ मेघना, सध्या तरी तू बायको आहेस माझी, आणि एका अर्थाने आपण निभावतोय ते नातं. इतरांसमोर म्हणा किंवा सो त्या अर्थानं नवरा म्हणून जबाबदारी आहे ही माझी. मेघना, हे पैसे मैत्रीतले नाही, नवऱ्याच्या कर्तव्याचे आहेत, आणि या बाबतीत कोणतीही आर्ग्युमेंट मला ऐकायची नाही. सो प्लीज टेक इट. हे बघ, हे पैसे देऊन मी कोणतेही उपकार नाही करते तुझ्यावर, आणि परतफेड हा शब्द तर इथे येऊच शकत नाही. आय होप यू अंडरस्टँड. मेघना, नवरा म्हणून मी माझा तथाकथित कुठलाही अधिकार कधीच वापरलेला नाही आणि वापरणारही नाही. आपण हा अधिकार मात्र नक्की वापर, 100%. कारण तुझी डिग्निटी सांभाळणं जास्त महत्वाचं आहे माझ्यासाठी. थँक्यू. नाही मेघना, यासाठी कधीही थँक्स म्हणू नकोस. कारण माझी डिग्निटी सांभाळण्याचा हाच एक मार्ग आहे. सो बाय, टेक केअर. माझी आई तुझ्या दप्तरात कशी आली? मला ओरडा मिळाला असता ना. मला माहितीये तू हे मुद्दामून केलंयस. मी कशाला मुद्दामून करू? हो, मला माहितीये तू बोर होतोस ना घरात बसून. काही बोल नकोस तुला आता सांगतोय. तू गप्प बस. पल्लव, साक्षी, काय चाललंय तुमचं? हा, हे घे डबा. आणि हे काय साक्षी, तू अजून दप्तर नाही भरलेलंस? अगं भरतेय ग. किती वेळा सांगितलं ग तुला की रात्रीच दप्तर भरून ठेवत जा म्हणून. आणि तू काय हसतोयस रे? ही शाळेत गेली ना की आपल्याला बसायचंय अभ्यासाला, कळलं ना? काय गाई? काय गाई वगैरे काही नाही. हा, पुढच्या आठवड्यापासून शाळेत जायचंय, सगळा पोर्शन भरून काढायचंय आपल्याला, कळलं ना? अगं ती वॉटर बॅग ठेव साक्षी, चल पटकन. हो ना. बरं आटप ग बाई पटकन. आता आधी काकाची बाईक नाहीये आपल्याकडे. आधी काकाची बाईक पळवली काकूने. असं काय बघताय एकमेकांकडे? गंमत करत होते मी. हा, चल बाई हो पटकन. ना, थांबा ना. साक्षी, तुझं ना इतकी टंगळ मंगळ चाललेली असते ना शाळेत जाताना, आणि ती शाळेत जाताना जर भांडलाच ना तू तिच्याशी तर बघ मग आता. चल गप, पल्ला. थांब, तुला बघते मी. चल बाई पटकन तू. काय चाललंय तिकडे? तुम्हाला कधीपासून परवानगी लागायला लागली? नाही हो, जरा बिचकतच आले. मी ना माझ्या पद्धतीने आळूची भाजी करून पाहिली. हो का? टेस्ट साठी घेऊन आले. तुमच्या पद्धतीची? हो. म्हणजे काळा वाटाणा, खोबरं, लाल मिरची, मालवणी मसाला ना? हो अगदी. बघू बघू. घ्या 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 घ्या, सावकाश. हा, अगदी अगदी अगदी. हा 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 हा. वा, झणझणीत. आमचं म्हणजे काय, आड्याला मिरची टांगून खाली स्वयंपाक असतो ना. हो नाना. बरं, मेघना गेली का कॉलेजला? हो गेली. आमची सकाळची गडबड चालू असते ना सगळी. आणि आपला आधी गेला असेल सोडायला. तुम्हाला सांगते माई, मी आणि योगिनी ना कायम चिडवत असतो दोघांना. म्हणजे बघा ना,
तिचं कॉलेज एका टोकाला, त्याचं ऑफिस दुसऱ्या टोकाला, पण बिचारा रोज जातो सोडायला. खूप कौतुक वाटतं आधीचं. आणि हा लग्नाला नाही म्हणत होता, आता बघा. आता तुम्हीच बघा म्हणजे झालं. काय ते शादी के लड्डू का काय ते म्हणतात ना, त्यातला प्रकार आहे. ती म्हण काही माहित नाही हा मला, पण आपल्या आधीला शादी मानवली एवढी नक्की. बरं माई, आळूची भाजी झालीये का? नाही नाही, अजून व्हायची. मी अर्चू बरोबर पाठवते. तुम्ही व्हा पुढे, पाठवतेच मी तिला लगुलग. नक्की पाठवा. पाठवते. हा. आज काय देसाईवडीत आळू महोत्सव भरलाय की काय? तुम्ही जा बघू, तिचं आवडलं ना तुम्हाला, खा आता मटा मटा. माझं हो. ताई चला आज चला. काय म्हणालीस? आज चला बटाटे वडे आणलेत. अगं मोठ्यांदी बोल ना, काय म्हणालीस? सॉरी 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 सॉरी. अगं ओरडले ना मी. हा अगं हेडफोन्स होते, कळलंच नाही. नाही म्हणजे हेडफोन्स नसतानाही तुम्ही ओरडताच. काय म्हणालीस? तू सुद्धा? सॉरी सॉरी. चालेल ना? चालेल म्हणजे काय, चालेलच. अगं इतकं मस्त वाटलं तुला सांगू. किती दिवसांनी मेघना माणसातल्यासारखं बोललीयस तू. नाहीतर एरवी काय चालेल, हो, बर, हे काय. हा असा ना एक शब्दाचा असा दुरून दुरूनच कारभार असतो सगळा तुझा. पण मस्त वाटलं. हे पण हा खमंग वास कुठून येतोय? तेच तर सांगतेय मी. अहो बटाटे वडे आणलेत, बटाटे वडे. अहो आमच्या कॉलेजच्या कॅन्टीन मधले खूप फेमस आहेत, मस्त असतात. चला गरम गरम आहे तोपर्यंत सगळ्यांना बोलूयात. हो चालेल चालेल. तू पटकन आज जा, मी 2 मिनिटात वर जाऊन येते. ओके लवकर. हा माई नाना सगळ्यांसाठी बटाटे वडे आणलेत. अरे वा. हो आमच्या कॉलेजच्या कॅन्टीन मधले मस्त असतात. म्हटलं सगळ्यांसाठी नेऊयात. पण माई मला जरा अंदाज नाही आला हो. म्हणजे 20-25 आणलेत, पुरतील ना? अगं बरोबर आणलेस तू बाळा. पहिल्या राऊंड साठी रगड होतील आणि अगं तेवढे लागतातच. आणि पुरवायचे आपण तेवढे. आपण सगळेच बसूया मग एकदम खायला. सगळ्यांना बोलवूया आपण. हा पल्लव, साक्षी, विजया ये लवकर. हो हो ऐकलंय मी सगळं. साक्षी, पल्लव, काकूनी वडे आणलेत, या रे लवकर. द्या मी ठेवते. तू आठवणीने आणलेस, बरं वाटलं खूप. हो माईंच्या हातचे बटाटे वडे चांगले होतात म्हणून नेहमी त्यांनाच करावे लागतात. म्हटलं आज आयते नेऊयात. बरं मी आले पटकन चेंज करून. हा तुम्हाला पण एक. हो ग हावरट नसती. घे 2 घे 2 घे. हो देते. छान आहेत का? मिरची आहे का मिरची? या सुनबाई आल्या. काय ग किती वेळ लावलास तू? मुलं सगळे चट्टा मट्टा करून गेली सुद्धा खेळायला. मग आवडले ना वडे? मस्त, गोडसर आहे. हा अगं तुझ्या प्रेमाची गोडी मिसळली ना त्यात. तुम्ही पण ना सतत सगळ्यांची चेष्टा करत असता, पण मला आवडते. नाहीतरी तुझ्या नाही ओढ ना. तू खा तू खा. तू नाही घेतलंयस? नाही मला नको, तुम्ही खा, मी घेईन नंतर. नंतर म्हणजे कधी ग? विजया अगं नंतर म्हणजे यांच्या बरोबर. माई तसं काही नाहीये, तुम्ही घ्या, मी घेईन नंतर. अगं पण खरंच तू आता खाऊन घे. त्याचा काय भरोसा, कधी येईल कधी खाईल, तोपर्यंत गार होतील का? काय ग माई तू पण, तिला ना गार बटाटे वडे आवडतात म्हणून थांबणार आहे ती. आदित्यसाठी नाही काही, हो की नाही? आदित्यसाठी कशाला थांबायचं आपण? काय घे घे. हे किती? 5. हे किती? 3. हे किती? आधी काका
काय रे काय चाललंय? काकूने वडे आणलेत तिच्या कॅन्टीन मधले फेमस. अरे पण माझ्यासाठी शिल्लक ठेवले की नाही? एवढे आणलेत. वा मजा आहे. मग चला खाऊया अजून एक एक. आम्ही खाल्ले सुद्धा. अरे फिर से मेरे साथ हो जाए एक एक. नाही आधी वडे वगैरे नको आता प्लीज. साक्षी पल्लव वडे वगैरे नका खाऊ रे आता. मग तुम्ही जेवत नाही माहिती का परत. ओके ओके आपण जेवताना पण खाऊया. ओके डन. खाणारच. लाडक्या बायकोने आणलेत ना आज वडे. हो 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 नाक्या नाक्यावर होर्डिंग्स लागलेत. रेडिओ आणि टीव्हीवर पण ब्रेकिंग न्यूज देत आहेत की मेघनाने वडे आणलेत. खेचतोयस माझी? खेचतोयस? नाही नाही बाबा मी कशाला खेचू तुझी. नाही पुन्हा किलोवर स्ट्रॉबेरीज कोण आणणार नाही का. बरं विजया मला एक सांग. अमितने त्यातली एक तरी स्ट्रॉबेरी दिली का तुला? बघितलंस किती डांबरट येते. आपल्या दोघींमध्ये ना काडी लावायचा प्रयत्न करतोय. नाही हे पण खरं सांग विजया. नाही म्हणजे अमित दादाने तुला त्यातली एखादी तरी स्ट्रॉबेरी दिली? या नाही गो तसाच गेला तो. अर्चू काय ग. बरं पल्लव साक्षी आम्ही आता मार्केटमध्ये चाललेलो आहोत. पल्लव प्लीज पाय सांभाळा. पळापळ नको करूस. साक्षी कळते ना प्लीज त्याची काळजी घे. सांभाळू ना लागलंय त्याला. चल. काही म्हण बाई पण तुझ्या बटाटे वड्यांची सर यांना नाही. देसाईंची स्टाईल अगदी परफेक्ट उचलली. हा आता नाना असं तर काय म्हणाले असते माहितीये का? उत्तर द्यावं तर असं. आदित्य तुझा टोला फुकट गेला रे बाबा. ओके 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 वुमन पॉवर जिंदाबाद. बस बरं आहे का? सांगायचंच राहिलं. उद्या सकाळच्या फ्लाईटने मी चाललोय हैदराबादला. बर म्हणजे चाललोय हैदराबादला ऑडिट साठी. का किती दिवस रे बाबा? नाही म्हणजे अगदी महिनाभर नाही ना मुक्काम ठोकणारे तिकडे? महिना नाही 2-4 दिवसात होणार आहे का? यावेळेस ना माझ्या ज्युनियर्सने सगळं काम पूर्ण केलंय. मला फक्त जाऊन काही फायनल टचेस द्यायचे. हो का? नाही ही सगळी ऍडजस्टमेंट मेघनासाठीच ना? नाही इतक्या दिवस मला अगदी वर्णन सांगायचंस ना. इतका वेळ लागतो तितका वेळ लागतो. हा लब्बाड. काय ग मेघना हे 2-4 दिवस सुद्धा भारी वाटतात की काय? नाही माही तसं काही नाहीये. चलो मी जातो. आवरतो उद्याची तयारी करतो. तुमचं चालू द्या. अरे चहा नको तुला? नको ग माई. वड्यांची चव मस्त रेंगाळते जिभेवर. चालू द्या. मेघना 4 दिवस कुठले 2 दिवसातच परत येतो की नाही बघ. त्याला कुठे राहते तुझ्याशिवाय. काही मदत करू का? नाही नको. मी खरंच नको. मला सवय आहे स्वतःची बॅग भरायची. आणि तसंही तू माझी बॅग भरायची सवय नको लागायला मला. है ना? फ्लाईट कितीची आहे? 9. अच्छा म्हणजे 7ला घरातून निघायला लागेल. येस. तिकडे डिले नाही ना होणार तुझा स्टे?
का मिस करशील मला?